नमस्कार विद्यार्थी मित्रो, पाठीमागच्या तासाला आपण इयत्ता 9वीतील विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाचा घटक किंवा प्रकरण पहिले गतीचे नियम हे प्रकरण आपण सुरू केले होते। याच्यामध्ये गती, विस्थापन आणि अंतर, त्वरण या 3 नवीन संकल्पना पाठीमागच्या तासाला आपण अभ्यासल्या होत्या। आज आपण या गतीचे नियम या प्रकरणामध्ये एक समान गती करता वेग आणि काल, एक समान गती करता वेग आणि काल याचा आलेख अभ्यासणार आहोत। हा जो आलेख आहे एक समान गती करता वेग आणि काल यांचा हा आलेख आहे। या आलेखामध्ये एक रेल्वे गाडी एक समान वेगानं प्रति तास म्हणजे एका तासाला 60 किलोमीटर याप्रमाणे एक सलग 5 तास गतिमान आहे। या एक समान गतीकरिता वेग आणि काल यांच्यातील जो बदल आहे तो वेग आणि काल या आलेखाद्वारे या आकृतीमध्ये दर्शवला आहे। म्हणजे हा जो आलेख आहे पूर्णपणे हा संपूर्ण आलेख हा वेग आणि काल यांचा आलेख आहे। या आलेखामध्ये वाय अक्षावरती हा जो वाय अक्ष आहे याच्यावरती वेग दिलाय। पहा, हा जो वाय अक्ष आहे या वाय अक्षावरती वेग दिलेला आहे। हा वेग किलोमीटर प्रति तास, किलोमीटर प्रति तास। आणि हा जो एक्स अक्ष आहे याच्यावरती काल दिलाय। काल म्हणजे वेळ, हा तासामध्ये दिलाय। आता रेल्वेनं आलेखामध्ये 2 तास ते 4 तास या दरम्यानचा कालावधी, कापलेलं अंतर कसं काढता येईल, त्याचबरोबर दुसरा प्रश्न आहे 2 ते 4 तासादरम्यान रेल्वेनं कापलेल्या अंतराचा व आकृतीतील एका चौकोनाच्या क्षेत्रफळाचा संबंध आहे का? तर आहे। हा ए सी डी बी म्हणजे ए बी सी डी हा चौकोन आहे। याचं क्षेत्रफळ आणि रेल्वेनं कापलेलं जे अंतर आहे 2 तास ते 4 तास या दरम्यानचं आपण काढू शकतो। इथं रेल्वेची जी गती आहे आणि प्रति तास कापलेलं अंतर म्हणजे वेळेच्या संदर्भात रेल्वेच्या गतीमध्ये किंवा वेगामध्ये बदल होतो। तो बदल म्हणजे त्वरण। म्हणजे त्वरण किती असेल हाही भाग या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचा आहे। पण जर आपण या ए बी
CD या चौकोनाचं क्षेत्रफळ काढलं तर आपल्याला रेल्वेनं 2 तास ते 4 तास या दरम्यान कापलेलं अंतर हे काढता येईल. आता A आणि B या ठिकाणचं मूल्य आहे 60 आणि 4 व 2 या दरम्यानचं अंतर येणार 4 वजा 2 म्हणजे उत्तर येणार 2 आणि AB ची उंची किती आहे 60 म्हणजे 2 गुणिले 60 बरोबर 120 किलोमीटर एवढं अंतर रेल्वेनं 2 तासात कापलंय. एका तासाला 60 किलोमीटर म्हणजे रेल्वेनं साधारणपणे 2 तास ते 4 तास या दरम्यान कापलेलं अंतर आलं 120 किलोमीटर. म्हणजे याचा अर्थ असा होतो की रेल्वेनं 2 तास ते 4 तास या दरम्यान कापलेलं अंतर आहे ते एक विशिष्ट प्रकारचा आलेखामध्ये चौकोन तयार होतोय. चौकोन हा AB आणि हा CD म्हणजे याचं क्षेत्रफळ आणि रेल्वे गाडीचं कापलेलं अंतर याचा इथं संबंध येतो. यानंतर आपल्याला पुढचा मुद्दा पाहायचा आहे. तो मुद्दा काय पहा, तर साधारणपणे एक समान त्वरणित गती करता वेग आणि काल. बघा पुढचा मुद्दा पाहायचा आपल्याला. एक समान त्वरणित गती करता वेग आणि काल यांचा आलेख ठराविक कालावधीनुसार एका कारनं कापलेलं अंतर आहे आणि ठराविक वेळेत कारनं कापलेलं अंतर जसं काळ म्हणजे वेळ वाढेल तसं रेल्वेनं कापलेलं अंतर हे वाढत जातं. हा जो आलेख आहे या आलेखामध्ये हा जो Y अक्ष आहे या Y अक्षावरती वेग दिलाय मीटर प्रति सेकंदामध्ये आणि हा आडवा जो X अक्ष आहे याच्यामध्ये काल दिलाय. काल म्हणजे वेळ ही सेकंदामध्ये. आता या आकृतीचं जर आपण निरीक्षण केलं तर शेजारी एक ओघ तक्ता दिलाय, सारणी दिली. सारणी त्या कारनं ठराविक वेळेत कापलेलं अंतर डाव्या बाजूला त्या कारनं कापलेलं अंतर आणि अंतर कापण्यासाठी लागणारा कालावधी या ठिकाणी दिलाय. त्या मोटार गाडीनं म्हणजे कारनं पहिल्या 0 सेकंदात कापलेलं अंतर 0 असणार आहे. कारण सुरुवातीला ती कार कशी असणार आहे, विरामावस्थेमध्ये म्हणजे स्थिर असणार आहे. 5 सेकंदात कारनं कापलेलं अंतर आहे पहा 8 मीटर. पुढच्या 10 सेकंदात कापलेलं अंतर आहे 16 मीटर. पुढच्या 5 सेकंदात कापलेलं अंतर आहे 24, 32, 40, 48 आणि 56. म्हणजे प्रत्येक 5 सेकंदाला कारनं कापलेलं अंतर आहे 8 मीटर. एवढं अंतर ती कार कापते. या कारनं कापलेल्या अंतरासाठी म्हणजे एक समान त्वरणित गती करता वेग आणि काल याचा आलेख शेजारी दिलाय. हा जो वेग आणि काल याचा आलेख आहे हा पूर्ण या आलेखामध्ये पहिल्या 0 सेकंदापासून
कारनं कापलेलं अंतर पहिलं 0 असणार. 5 सेकंदाला कारनं कापलेलं अंतर बघा 8 मीटर आहे. 10 सेकंदाला कापलेलं अंतर कारनं आहे 16 मीटर. 15ला आहे 24, 20ला आहे 32 म्हणजेच आणि 25 सेकंदाला असणार आहे ते 40, 48, 56. आणि जर यातनं एक सरळ रेषा काढली तर कारनं कापलेलं अंतर हे कसं असणार आहे? एक समान. पाठीमागच्या तासाला पण जी वस्तू समान कालावधीमध्ये समान अंतर कापते त्या वस्तूच्या गतीला एक समान गती म्हणायचं. वस्तूचा वेग वाढला तर धनत्वरण म्हणायचं. वस्तूचा वेग कमी झाला तर त्याला ऋणत्वरण म्हणायचं. हा भाग अभ्यासला होता. म्हणजे थोडक्यात या कारला प्राप्त झालेलं त्वरण हे एक समान आहे. आता एक समान त्वरण म्हणजे काय? जर एखादी गतिमान अवस्थेतील वस्तू एक समान कालावधीमध्ये एक समान अंतर कापत असेल तर त्या वस्तूमध्ये निर्माण होणारं त्वरण म्हणजे वेळेच्या संदर्भात वेगामध्ये होणारा बदल हा एक समान त्वरणित गतीसाठी असतो. आता या आलेखाच्या द्वारे आपल्याला 3 प्रश्न विचारलेत. पहिला प्रश्न असा आहे, ठराविक कालावधीत वेगामध्ये समान बदल होतो. हा जो बदल आहे हा वेग त्वरणित असून तो एक समान त्वरण आहे. म्हणजे प्रत्येक 5 मिनिटाला वेगामध्ये किती बदल होतोय? तर 8 मीटरचा बदल होतोय. 8. दुसरा प्रश्न आहे, सर्व एक समान त्वरणित गतीसाठी वेग आणि यांचा आलेख हा सरळ रेषेत असतो. हे विधान सत्य आहे. समान कालावधीमध्ये कापलेलं अंतर त्या मोटर गाडीनं कसं आहे? एक समान. आणि जर कारमध्ये समान कालावधीमध्ये जर असमान अंतर कापलं असतं तर निर्माण झालेलं त्वरण हे नैक समान त्वरणित गतीसाठी असतं. खाली तिसरा कन्सेप्ट किंवा तिसरी संकल्पना त्यांनी दिली बघा. नैक समान त्वरणित गतीसाठी वेग आणि काल यांचा आलेख वेळेनुसार त्वरणात होणाऱ्या बदलानुसार कोणत्याही आकाराचा असू शकतो. म्हणजे आता जो आपण पाहिला हा आलेख एका सरळ रेषेत आलाय, कारण या कारनं कापलेलं अंतर समान कालावधीत समान आहे. हे जर कारनं कापलेलं अंतर समान कालावधीमध्ये असमान असतं तर हा आलेख असा वाकडा तिकडा आला असता, म्हणजे नागमोडी रेषेसारखा. मात्र त्या कारमध्ये निर्माण झालेलं जे त्वरण आहे ते एक समान आहे. म्हणजे वरच्या आकृतीमध्ये जर आपण निरीक्षण केलं 1.8 म्हणजे ही आकृती, याचं जर आपण निरीक्षण केलं तर कारनं 10 सेकंदात 20 सेकंदादरम्यान कापलेलं जे अंतर आहे हे मागील उदाहरणामध्ये जसं रेल्वे गाडीनं कापलेलं अंतर आपण काढू शकलो होतो तसं कारचा वेग स्थिर नसून तो वेग वाढत जाणार आहे, कारण त्यात एक समान त्वरण निर्माण होतं. अशा वेळी जर आपल्याला त्या कारनं 10 सेकंद
आणि 20 सेकंद या दरम्यान असा. जर कापलेलं अंतर सरासरी वेग आणि कारण कापलेलं अंतर जर आलेखावरून काढायचं असेल तर काय येतं बघा. तर 10 सेकंदादरम्यान कारचा वेग आलाय 16 आणि 20 सेकंदादरम्यान कारचा वेग आलाय बघा 32. मग 32 अधिक 16 भागिले सरासरी वेग काढायचा असेल तर काय करावं लागेल 2. म्हणजे साधारणपणे याचं उत्तर काय येणार आहे 32 अधिक 16 बरोबर 48 भागिले 2. म्हणजेच काय उत्तर येणार तर 24. उदाहरणात दिलंय बघा, इथं उत्तर दिलंय की कारने 10 सेकंद आणि 20 सेकंदादरम्यान कापलेलं अंतर 16 आणि 32 आहे प्रत्येकी. म्हणजे 16 आणि 32 48 भागिले 2 बरोबर उत्तर किती आलं 24 मीटर प्रति सेकंद. हा सरासरी एका सेकंदाला कापलेलं अंतर आलं. म्हणजे यातील दिलेल्या कालावधी म्हणजे 10 सेकंदांनी गुणल्यास कारनं पार केलेलं अंतर 24 गुणिले 10. इथं उत्तर दिलंय बघा 24 गुणिले 10 बरोबर 240 मीटर एवढं कारनं कापलेलं अंतर असणार आहे. जर वरील उदाहरणाप्रमाणे किंवा मागील उदाहरणाप्रमाणे कारनं कापलेलं अंतर म्हणजे चौकोन ABCD हा A बघा AB CD आणि हा A एवढं अंतर हा काय तयार होतो चौकोन तयार होतो. या चौकोनाला जर क्षेत्रफळ काढलं आपण तर ते क्षेत्रफळ सुद्धा किती येणार आहे 240 चौरस मीटर येणार आहे. तर क्षेत्रफळ काढण्यासाठी चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर काय करावं लागेल लांबी गुणिले रुंदी. आता लांबी किती येणार आहे पहा 10 आणि 20 म्हणजे 20 वजा 10 बरोबर उत्तर किती आलं 10. तुम्ही म्हणाल 20 वजा 10 का वजा केलं असेल किंवा ही वजाबाकी का केली असेल तर त्याचं उत्तर आहे आरंभ बिंदू किती आहे 10 अंतिम बिंदू किती आहे 20. मग एकूण अंतर बरोबर अंतिम वजा सुरुवातीचे म्हणजे 10 वजा 20 किती येणार 10. ही आली रुंदी. आणि लांबी बघा 16 वजा 32 म्हणजेच मगाशी सरासरी किती आली होती 24. म्हणजे सरासरी जर अंतर काढायचं असेल 10 आणि 20 दरम्यानचं सरासरी अंतर किंवा वेग किती आला होता 24. मग 24 गुणिले 10 24 ही लांबी आणि 10 ही रुंदी. उत्तर किती आलं 240 मीटर. इथं उत्तर किती आले पहा 240 मीटर. म्हणजे जर आपण इथं डायरेक्ट क्षेत्रफळ न काढता जरी समजा ABEA हा पहिला त्रिकोण आहे आणि ABCD हा दुसरा चौकोन आहे
इथं आपल्याला सूत्र चौकोनाचं आणि त्रिकोणाचं वापरावं लागेल. चौकोनाचं क्षेत्रफळ लांबी गुणुले रुंदी आणि त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय येणार आहे 1/2 अधिक पाया गुणुले उंची. हे त्रिकोणाचं क्षेत्रफळ. इथं त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय वापरायचंय 1/2 पाया गुणुले उंची. याच्या साहाय्याने तुम्ही हे क्षेत्रफळ पडताळून पाहू शकता. हा भाग तुम्हाला अभ्यासायचा आहे. यानंतर पुढचा मुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे तो म्हणजे आलेख पद्धतीनं गतिविषयक समीकरण अभ्यासणं. आलेख पद्धतीनं गतिविषयक समीकरण अभ्यासणे. आता न्यूटनने वस्तूच्या गतीचा अभ्यास केला आणि त्यानंतर गतिविषयक 3 समीकरणाचा संच म्हणजे समूह. एकापेक्षा अनेक वस्तू, संख्या, घटक, पदार्थ एकत्र आले की त्याला आपण संच म्हणतो. संच हे प्रकरण तुम्ही इयत्ता 9वीला बीजगणित या विषयामध्ये अभ्यासणार आहात. संच म्हणजे थोडक्यात समूह. अनेक वस्तू, पदार्थ, संख्या, घटक एकत्रित येणे, गोळा होणे म्हणजे संच. एका रेषेत गतिमान वस्तूचं विस्थापन, वेग व काल यांच्यातील संबंध न्यूटननं या गतिविषयक 3 समीकरणामध्ये मांडलाय. ती 3 समीकरणं पुढील प्रमाणे आपण पाहूया. ती 3 जी समीकरण आहेत. पहिलं समीकरण आहे फी बरोबर यू अधिक एटी. इथं हे जे पहिलं समीकरण आहे हे पहिलं समीकरण आपल्याला हे पहिलं समीकरण वेग आणि काल यांचा संबंध दर्शवतं. यस बरोबर यूटी अधिक 1/2 एटीचा वर्ग. हे समीकरण विस्थापन व काल यांचा संबंध दर्शवतं. आणि न्यूटनचं गतिविषयक जे 3रं समीकरण आहे ते 3रं समीकरण म्हणजे फी वर्ग बरोबर यू वर्ग अधिक 2as. हे विस्थापन आणि वेग यांच्यातील संबंध दर्शवतं. आणि ही तिन्ही समीकरण आपल्याला आलेख पद्धतीनं मिळवायचेत किंवा अभ्यासायचेत. सुरुवातीला या समीकरणामध्ये यू म्हणजे वस्तूचा सुरुवातीचा वेग घ्यायचा आहे आणि यू ची किंमत नेहमी किंवा यूचं मूल्य नेहमी 0 असतं. त्यानंतर टी, या समीकरणातील टी म्हणजे कालावधी किंवा काल. त्याचबरोबर ये हा जो आहे हा ऍक्सलरेशन, याचा अर्थ त्वरण. आणि या समीकरणात सगळ्यात शेवटी येणारा घटक म्हणजे फी म्हणजे वस्तूचा अंतिम वेग. फी म्हणजे वस्तूचा काय येतो अंतिम वेग येतो. त्याचबरोबर वस्तूचं झालेलं विस्थापन म्हणजे आरंभ बिंदू आणि अंतिम बिंदू या दरम्यानचं कमीत कमी अंतर म्हणजे विस्थापन. यस म्हणजे विस्थापन घ्यायचंय.
व्यस म्हणजे काय घ्यायचंय? विस्थापन घ्यायचंय. म्हणजे या समीकरणामध्ये न्यूटननं जी गतिविषयक 3 समीकरणं मांडलेत, यातलं पहिलं समीकरण आहे ते समीकरण म्हणजे व्ही बरोबर यू अधिक एटी. हे पहिलं समीकरण वेग आणि काल यांचा संबंध दर्शवतं. यस बरोबर यूटी अधिक 1/2 एटीचा वर्ग हे विस्थापन आणि काल यांचा संबंध दर्शवतं. आणि न्यूटनचं गतिविषयक तिसरं समीकरण फीचा वर्ग बरोबर यूचा वर्ग अधिक 2as हे आपल्याला विस्थापन आणि वेग यातील संबंध दर्शवतं. आणि ही तिन्ही समीकरणं आपल्याला या आलेख पद्धतीनं या आकृती क्रमांक 1.9 वेग आणि काल यांचा संबंध दर्शवणारी जी आकृती आहे याच्या साहाय्यानं पाहायचं आहे. तर या आकृतीच्या साहाय्यानं आपण न्यूटनची गतिविषयक 3 समीकरणं पाहणार आहोत. वास्तविक पाहता ही जी 3 समीकरणं आहेत यातलं पहिलं समीकरण येतं ते वेग आणि काल यांचा संबंध दर्शवणारं पहिलं समीकरण आहे. हे वेग आणि काल यांचा संबंध दर्शवणारं. दुसरं समीकरण आहे विस्थापन आणि काल यांचा संबंध दर्शवणारं. आणि जे न्यूटनचं तिसरं गतिविषयक समीकरण आहे ते विस्थापन आणि वेग यांचा संबंध दर्शवणारं. अशी 3 समीकरणं आपण या आकृतीमध्ये पाहणार आहोत. सुरुवातीला पहिलं समीकरण आपल्याला आकृती साहाय्याने मिळवायचं आहे. ते पहिलं समीकरण असं आहे फी बरोबर यू अधिक एटी. या समीकरणातील व्ही म्हणजे अंतिम वेग बरोबर यू म्हणजे वस्तूचा सुरुवातीचा वेग अधिक ए म्हणजे त्या वस्तूमध्ये निर्माण होणारं त्वरण आणि टी म्हणजे टाइम म्हणजे कालावधी. म्हणजे वस्तूचा अंतिम वेग काढायचा आहे आपल्याला. या समीकरणाच्या साहाय्याने आपण काढू शकतो. फी म्हणजे अंतिम वेग आहे. मगाच्या पाठीमागच्या मुद्द्यामध्ये आपण पाहिलं होतं वस्तूचा अंतिम वेग फी बरोबर वस्तूचा सुरुवातीचा वेग यू अधिक वस्तूमध्ये निर्माण होणारं त्वरण गुणले लागणारा कालावधी. आता आकृतीचं नीट व्यवस्थित निरीक्षण करा. पहा, एक समान त्वरणित वेगानं गतिमान असणाऱ्या वस्तूच्या वेगातील कालानुसार होणारा बदल म्हणजे वेळेनुसार हा आकृती 1.9 वेग आणि काल यांचा आलेख या आकृतीत दाखवलाय. आणि याच्या साहाय्याने आपल्याला न्यूटनचं गतिविषयक पहिलं समीकरण मिळवायचं आहे. पहा, या आलेखामध्ये वस्तू पाहता वस्तू आलेखात डी या बिंदूपासून गतिमान होते. हा डी बिंदू इथं आहे. या डी बिंदूपासून गतिमान होते. वेळेनुसार वस्तूच्या वेगात वाढ होत जाते. ती वाढ म्हणजे हा टी लागणारा टाइम. आणि वस्तू
डी पासून बी पर्यंत पोहोचते. डी या बिंदूपाशी असणाऱ्या वस्तूचा सुरुवातीचा वेग u आहे. टी एवढा कालावधी गेला, वस्तूनं अंतिम अंतर कापलं, ते म्हणजे बी बिंदूपाशी वस्तूचा अंतिम वेग झाला v. आता बघा, वस्तूचा सुरुवातीचा वेग u म्हणजे ओ आणि डी दरम्यानचं अंतर आहे. याची किंमत किती आहे? म्हणजे u बरोबर काय आलं? OD. वस्तूंचा अंतिम वेग आहे v, म्हणजे v बरोबर काय येणार? OC. बघा, वस्तूचा अंतिम वेग v आहे, म्हणजे v बरोबर काय आलं? O आणि C दरम्यानचं अंतर OC आलं. U ची किंमत OD आहे. OD ची किंमत काय? U. आणि OC ची किंमत काय? तर v आहे. T लागणारा कालावधी किती आहे? T एवढा लागणारा कालावधी आहे. तर साधारणपणे ओईचं अंतर, या ओईचं मूल्य काय आहे? T आहे. लक्षात ठेवा. मग त्वरण बरोबर, बघा, त्वरण बरोबर वेगातील बदल भागिले काल. आता वेगातील बदल म्हणजे अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग भागिले लागणारा काल. आता अंतिम वेग मगाशी वरती पाहिलं होतं बघा, OC आहे. OC सुरुवातीचा वेग वजा, बघा अंतिम वेग काय आलाय? आपल्याला त्वरण काढायचंय, म्हणजे A बरोबर अंतिम वेग काय आलाय? OC वजा OD छेद लागणारा कालावधी काय? तो T. परंतु इथं जर आकृतीचं निरीक्षण व्यवस्थित केलं आपण, तर या आकृतीनुसार OC बरोबर CD अधिक OD, म्हणजे ही जी एकूण उंची आहे, एकूण उंची, इथं OD आणि OC असे दोन भाग केलेत. एकूण उंची किती आहे? जर एकूण उंची पाहिली बघा, O आणि C या दरम्यानचं अंतर. पण याचे दोन भाग आहेत. पहिला भाग येतो DC किंवा CD आणि दुसरा भाग येतो DO या दरम्यानचा. DO दरम्यानचा पहिला भाग आणि CD दरम्यानचा दुसरा भाग. म्हणून इथं दिलंय OC मायनस OD अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग बरोबर काय आलंय? CD बरोबर AT. कारण CD ची किंमत आहे OC मायनस OD. बघा या आकृतीमध्ये या OC तून काय वजा केलं? CD बरोबर OC मायनस OD ही CD ची किंमत आहे. म्हणजे आपल्याला समीकरण 1 वरून जे CD ची किंमत काय मिळाली होती? आपल्याला CD ची किंमत काय मिळाली? AT मिळाली. AT. परंतु बिंदू B पासून y अक्षावर जर समांतर रेषा काढली, ही पहा, ही डॉटेड लाईन, ही समांतर रेषा काढली B पासून y अक्षावर. हा y अक्ष आहे, हा x अक्ष आहे. असा या बिंदू B पासून y अक्षावर ही एक डॉटेड रेषा काढली आणि बिंदू B पासून बघा
ई पर्यंत एक डॉटेड रेषा काढली. ही आहे एक्स अक्षावर. अशा वेळेस डी या बिंदूतून एक्स अक्षावर समांतर रेषा काढली आणि बी या रेषेवर ए बिंदूपाशी. पहा कुठं आहे? या ठिकाणी बिंदू ए पासून अशी हा एक लंब टाकलाय आणि हा एक लंब टाकलाय. हा वाय अक्षावर टाकलाय, हा एक्स अक्षावर टाकलाय. म्हणजे या ठिकाणी आलेखावरून बी ची मूल्य पुन्हा जसं ओसीचं पाहिलं होतं, बी बरोबर काय ना बी ए अधिक ए. दोन भाग बी चे बघा, बी चे दोन समान भाग केलेत. ही एकूण उंची बी ची पहिला भाग येतो या दरम्यान बी ए अधिक दुसरा भाग येतो ए ई. ही एकत्रित किंमत कशाची आहे? बी ची किंमत आहे. आलेखावरून ही जर किंमत आपण ठेवली आलेखावरून, पहा आलेखावरून बी ची जर किंमत आपण काय ठेवली? बी ए अधिक ए. तर व्ही बरोबर बघा, व्ही काय? सी डी अधिक ओडी. कारण बी एच्या समोरची बाजू सी डी आणि ए च्या समोरची बाजू ओडी, ह्या दोन्ही बाजू समोरच्या आहेत, एकरूप बाजू असतात. एक वरून म्हणून व्ही बरोबर एटी अधिक यू. म्हणजेच आपल्याला समीकरण मिळतं व्ही बरोबर यू अधिक एटी. हे न्यूटनचं गतिविषयक पहिलं समीकरण. तर विद्यार्थी मित्रो, आज आपण या तासामध्ये एक समान त्वरणित गती करता वेग आणि काल यांचा आलेख, त्याचबरोबर आलेख पद्धतीनं न्यूटनचं गतिविषयक पहिलं समीकरण याचा अभ्यास या तासिकेला केला. जे उर्वरित न्यूटनचं गतिविषयक दुसरं समीकरण असेल, जे विस्थापन आणि काल यांचा संबंध दर्शवतं, व विस्थापन आणि वेग यांचा संबंध दर्शवणारं जे न्यूटनचं गतिविषयक तिसरं समीकरण आहे, हा भाग आपण पुढील तासाला अभ्यासूया.